ती कॅमेरा बसवायला आली होती ना माणसं, त्यांच्यातल्याच एकाने आणून दिलं. बघ ना. झोप उडाल्यावर कसं वाटतं मित्रा? बघितलंस? म्हणजे कोण करतंय हे सगळं? तू काळजी नको करूस, तू शांत हो. अरे अरे शांत काय हो? मी तुला परवा सुद्धा म्हटलं होतं, देवीनी तू माणूस पाहिला बघ कंपाऊंडच्या बाहेर. मला वाटतं हा तोच. कदाचित तो माणूस असेल नाही ना, किंवा एकच माणूस नाहीये. एक माणूस नाही म्हणजे? हे पत्र त्या माणसाला इथे दारात कधी मिळालं? पाऊण तास झाला. एक्झॅक्टली त्याच वेळेला मला हे पत्र ऑफिसमध्ये मिळालं. म्हणजे ऑफिसमध्ये तुला म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणून म्हणजे तुलाही? पण काय चाललंय हे सगळं? कोण लागलंय आपल्या मागे? कशाला काळजी करतेस? तू नको करूस. घाबरतेस तू? येस, विक्रम वनरक्षांचं घर हेच ना? हो, इथं असतात ते. आपण मी हाय शैलेश. हाय. ये बाबा, हा माझा मित्र इन्स्पेक्टर शैलेश तावडे. इन्स्पेक्टर हा सध्या ऑफ ड्युटीवर आहे, आपल्याला मदत करायला आलाय. या ना, तुम्ही पण या ना, आपण बोलू. या ये शैलेश. हे हस्ताक्षर एकाच माणसाचं आहे हे सांगायला कोणा एक्सपर्टची गरज नाहीये. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की ही दोन्ही एन्व्हलप एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी पोहोचली. बरोबर? हा, म्हणजे जेव्हा माझ्याकडे चिठ्ठी आली तेव्हा मी त्या देणाऱ्याच्या मागे गेलो शोधायला. तेवढाच जो काय वेळ गेला तो, नंतर मग मी घरी फोन करून नैनाशी बोललो, तेव्हा कळलं की घरी देखील चिठ्ठी आली. मला असं वाटतं की कदाचित घरी चिठ्ठी आधी आली असावी, किंवा दोन्हीकडे एकाच वेळी. एक्झॅक्टली. म्हणजे हे काम कदाचित एकापेक्षा जास्त लोकांचं असेल असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की आपण जरा जास्त खबरदारी घ्यायला हवी. कारण आजकाल रिअल इस्टेट मधल्या लोकांना गुंडांकरवी त्रास देण्याचे प्रकार खूप वाढले. पण मी काही कोणी रीडर नाही किंवा डेव्हलपर नाही. तरी सुद्धा आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. पाहुणे खाकीवाले आहेत? हो, काल आमच्या वस्तीत पण आले होते. कोण? शैलेश? नाही नाही, ते नाही, दुसरे खाकीवाले. वासू गुरुवाच्या पोरीला पळवली काल. काय? बाहेर खेळत होती, आईस चूल फुकत बसली होती, पत्ता पण नाही लागला. केवढी होती? असेल आपल्या देवी एवढी. टोळी आहे टोळी. आता नेऊन विकतील तिला, नाही तर हात पाय तोडून विकेला लावतील. लता, काय बडबड चालले तुझी? निमूट काम कर बरं. तेच करते. तुला ती स्कायकॉम नावाची कंपनी माहिती आहे का रे? ऐकलंय, पण म्हणजे मला आठवत नाही. त्याच कंपनीतल्या एका माणसाचा फोन आला होता मला. बिंद्रा नाव त्याचं. कंपनी इथलीच आहे, NRI फंडिंग आहे, आणि पालघरमध्ये त्यांना एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे. कसला? इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. तो लँड ॲक्विजिशनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिथल्या सगळ्या जमिनी आदिवासींच्या आहेत. हो, पण ते बिंद्रा म्हणत होते की एक बार देख लो. आपण काय करणार? असा एखादा प्लॅन की जो सहज सँक्शन होईल, म्हणजे स्क्रुटिनीत नाही अडकलं. म्हणजे हे सगळ्या आदिवासीच्या जमिनी हडपणार आणि आपण प्लॅन मध्ये दाखवायचं असं काही झालंच नाही. सी वरून चकणा करेक्ट ओळखलास मित्र. बक्कळ पैसा मिळेल बरं का. तू का असले प्रपोजल्स माझ्याकडे आणतो मयंक? तुला माहितीये मी हे सगळं करत नाही. माझ्यासाठी सी म्हणजे चकणा नाहीये, माझ्यासाठी सी म्हणजे कॅरेक्टर आहे. सी म्हणजे कॅश पण असतं मित्र. पैसे कमवायला एक रात्र पुरते नाही, गुडविल कमवायला वर्ष जातात, जी प्रकाश सरांना लागली. गुडविल फर्मचं आहे विक्रम. आपण पार्टनर आहोत. ठीक आहे, यापुढे त्या बिंद्राचा फोन आला तर तुला घ्यायची काही गरज नाहीये. ही फर्मची पॉलिसी. ती तू एकट्याने ठरवलीस. काही गोष्टी मला एकट्याला ठरवू देत नाही. गुड नाईट मयंक. हे बघ, माझे जे उर्वरित दिवस आहेत ना, ते सुखात नाही गेले तरी मला चालेल, पण मला ते शांतीत व्यतीत करायचे.
काय केलं म्हणजे शांती मिळणार आहे तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर जर माझ्यापाशी असतं तर आणखीन काय हवं होतं. एक एकदा वाटतं ना सगळं गुंडाळून निघूनच जावं. कुठे? वर्धेचं फार्म हाऊस नाही का, पेण जवळ. मग आपण पण हे घर विकून एक छोटंसं घर बांधू शकतो. पैसे शिलकीत पडतील. मग विक्रम आणि नयनाचं काय? स्वतःचं घर बनवेल की तो. कर्तबगार आहे ना तुझा जावई. एक विचारू, त्या अविनाशचा पुन्हा फोन आला होता? तो कुठून आठवला तुला अचानक? फोन आला होता का? आला होता. इनफॅक्ट रोज येतो. काय? आणि तू? नाही, मी रिसीव्ह नाही करत. त्या दिवशी त्याचा मोबाईलवर फोन आला होता ना, तेव्हा मी त्याचा नंबर सेव्ह करून ठेवला होता, परत कधीही न उचलण्यासाठी. मला असं वाटतं आता हे जे काही सगळं चाललंय ना, त्याच्या मागे त्याचाच हात असणार. इतक्या वर्षांनी तो हे सगळं का करेल? आणि आता लग्न झालंय माझं, मला मुलगी आहे. हे सगळे प्रश्न शहाण्या सुरत्या माणसाला पडतात, विकृत माणसाला नाही. नाही ना, मला असं वाटतं की आपण पोलिसांना कळवूया. नाहीतर त्याचा नंबर तुझ्याकडे तू ठेवलाच आहे सेव्ह करून. पोलिसांना कळवलं ना तर बरोबर त्याला ते हुडकून काढतील. विक्रम, आय एम सॉरी. कशाबद्दल? गेले काही दिवस मी तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंय.